नाही मी पत्र द्यायला चालू आहे. हे बघा म्हणजे इंदूसाठीच पत्र आलंय शिक्षण मंडळातून. महाराष्ट्र शिक्षण मंडळ असं लिहिलंय त्याच्यावरती. जरा बोलवता का इंदूला? मी कोण आहे तिची सासू? सासू सुनेची असली काम करते का? नाही मग येतो मी नंतर. थांबा द्या ते इकडं. देते तिला. अहो पण मग यावर मला म्हणजे हे बघा इथे असं सही पण पाहिजे होती ना. जरा बोलवा ना. एक काम करा, हा लाडू घ्या तर तुम्ही खा, म्हणजे तुम्हाला ताकद येईल. मग तुम्हीच सही करून टाका. जा. पटकन जा बर का. शिक्षण महामंडळाकडनं पत्र म्हणजे त्या काठीच्या शाळेच्या कुटाण्याचं काहीतरी महत्वाचं असणार. आता हे काही तुला मिळतच नसतं. पालकमंत्र्यांना भेटले त्यानंतर विनोद सर गायबच. जमिनीचं काय झालं काहीच माहित नाही. फोनही लागत. आदू काय रे? मुंह मीठा कर बागवान. तोंडातून पेढा काढायचा नाही. इम्रानच्या डेअरीतला खवा जास्त साखर कमी. पण असं अचानक इंदू खूप मोठी ऑर्डर मिळाली. एका डील मध्ये 100 पीस. मला नाही इतकं प्राऊड वाटतं ना स्वतःलाच, काय सांगू. अभिनंदन आदू. थँक्यू इंदू. पर कन्या तुम्ही इतनी चिंतित क्यों हो? नाही इंदू तुझा चेहरा बघूनच मला सगळं कळून जातं. तू सदन कदा माझा चेहराच का बघत असतोस? कारण जादू आहे ना तिथे. काय बघतोयस? असं काय बघतोय म्हणजे बायकोलाच बघतोय माझं. आदू आपण रोडवर आहोत, घरी नाही. मग इथे तू रोडवर काय करतीये? अरे ते विनोद सर आहेत ना, ते शाळेवाले. त्यांचा फोनच लागत नाहीये. जमिनीचं पण काही सांगितलं नाही त्यांनी. इंदू मग शाळेच्या कामासाठी ते शिक्षण महामंडळात जायचं का डायरेक्ट पुण्याला? हो. अरे आदू पण विनोद सर येतात ना तालुक्याला महिन्यातून 3दा. इंदू एकतर त्यांचा फोन लागत नाहीये आणि तुला वेळ नाही. आणि 6 महिन्यात जर आपण शाळा नाही बांधली ना तर शाळेसाठी मिळालेली जमीन चालला जाईल. होणार आहे. म्हणूनच सांगतोय पुण्याला ते शिक्षण महामंडळाच्या ऑफिसात जाऊ आणि थेट विचारू. डायरेक्ट विचारायचं? अगं सवाल. माझी बायको शाळेच्या कामासाठी एवढी वणवण करते, मग तिच्यासाठी एवढं तर करूच शकता ना. चल बस. आयो मायो 100 पीस गेले तर नवरा लयच खुश झालाय माझा. दुकान कोण सांभाळणार आहे? इंदू कशाला टेन्शन घेते तू? हे बघ दुकानात इम्रान, खिशात फोन, सगळं मॅनेज होत. अगं ये ना. ये ग. हे बघ आधी तुझं काम करू, नंतर छोट्या इंदूची तयारी, जीवाचं पुन्हा हनीमून. सावध झालायस माहितीये का तू? ठिकाणी तोंड बंद ठेव. जा आता, लोकांची वाट नको साडू. हनीमूनचं चुप चुप बस. सांगितलंय ते आणि तेवढंच करायचं. तालुक्याच्या ऑफिसला जायचं, तलाट्याला भेटायचं, सातबाराचं काम करून घ्यायचं. आम्ही सूचना दिल्यात, कोऑपरेट करते ते. चला निघा, चला.
काय रे, गाडी दिसत नाही का हॉर्न मारलेला ऐकू येत नाही? इकडे दिलंच करू का तुझं? तू आहेस होय रे मोहित? काय रे मोहित, मागच्या वेळेला खाल्लेला मार अजून विसरला नाहीस वाटत? गोपाळ महाराज, त्याच काय आहे? त्याच्या वतीनं आम्ही स्वतः मोहितराव बोडके तुमची माफी मागतो. हा? पण तुम्ही ती हरवादची भाषा वापरू नका हो. काय व्यंकट महाराज दिग्रसकरांच्या पोराला ही अशी भाषा शोभत नाही. हो त्या ड्रायव्हरच्या डोळ्याचा इलाज कर ना मग. हा हा ऍग्री बर का ऍग्री. हा नजर जरा कमी आहे त्याची. आपण टेन्शन नका घेऊ, आम्हाला सगळं साफ दिसतं, लांबच जवळच सगळं. नाही म्हणूनच तर आम्ही याला तात्काळ ब्रेक मारायला सांगितलं आणि सगळं सांभाळून घेतलं. म्हणजे कसं, गाडी शेफ, ड्रायव्हर शेफ, खान तुम्ही पण शेफ. हो दात काय काढतो रे? हं? राग आला का? नाही 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 नाही, समजू शकतो तुमचा राग, समजू शकतो. नाही, माणसाला जे पाहिजे ते नाही मिळालं ना तर होतो माणूस कासावीस. आम्ही पण झालो असतो तर. मग आता त्या इंद्रायणी मॅडम आणि तुमचं गॅटमॅन जमलं नाही. नाही, आता श्रीमंत मोबाईल व्यावसायिक आणि गादी सम्राट त्याच्यासाठी तुम्हाला डच्च दिलं ते. हे घे इंदू, माझ्याकडून खारीचा वाटा. अगं लय मोठी देणगी द्यायची इच्छा आहे बघ माझी, पण आवताई खारीचा वाटा करत लय मदत केली याच्या आधी तुम्ही माझी. ही मदत खूप मोठी आहे, कारण याच्यात तुमचा आशीर्वाद आहे बघा. हे घ्या तुमची रिसीट. आणि बरं का इंदू, माझ्या परीनं जेवढी देणगी जमा करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर शेवटी पावलात. सर किती फोन केले तुम्हाला, फोनच लागत नव्हता तुमचा. शाळेच्या जमिनीचं काय झालं, कधी मिळणार आहे? अहो तेच सांगायला तुम्हाला फोन केलाय. पालकमंत्र्यांची भेट महत्वाची ठरली आहे. अहो त्यांनी तुमचं काम केलंय. म्हणजे शिक्षण महामंडळाकडून तुम्हाला जमीन अलॉटमेंटचं लेटर सुद्धा आलं असेल घरी. काय? कधी? अहो सर, पण मला मिळालं नाही ते लेटर. कसं शक्य आहे? अहो डिलिव्हरचा मेसेज आलाय मला. पाठवू का तुम्हाला? अहो नाही नाही नको सर, तुम्ही म्हणताय ना तर आला असेल. मी एकदा घरी जाऊन बघते. थँक्यू सो मच सर, तुमच्यामुळे खूप मोठं काम झालंय. थँक्यू. कसे कमी पगारी अति सामान्य गरीब डॉक्टर पेक्षा थोडा जिभेनं जड का होईना पण श्रीमंत नवरा निवडला त्यांनी. तुला मार खायचा आहे? हा. आता परत कशाला? हा? एकदा मार खाऊन झाला की आमचा. जिच्यासाठी तुम्ही माननीय मोहितरावांवर हात उचलला गेली की सोडून जाऊ द्या. जुन्या गोष्टी आम्ही सांभाळत नाही. बस आम्ही तेव्हाच तुम्हाला मोठ्या मनानं माफ केलं होतं. हा ए मोहित, तुझ्या फालतू गप्पा ऐकायला वेळ नाही हा माझ्याकडे. आणि पुढच्या वेळेला अशी जर गाडीमध्ये घातलीस ना, मी मात्र माफ नाही करणार ना मोठ्या मनानं, लक्षात ठेव. हे ड्रायव्हर,
अरे बघतो ना बाबा, राग कसा धुमसतोय अंगात. अहो त्या इंद्रायणी मॅडमने तांदळातला खडा जरा बाजूला करावा, तसं बाजूला केलं होतं मला. दुसरं काय होणार तुमच्या सोबत मला? नारायणीताई सावकाश सावकाश दमान तर काय झालं? अगं एज्युकेशन डिपार्टमेंट मधनं एक लेटर आलं होतं, तू घेतलंस का? मी नाही ग. आई हिचं लेटर आहे का ग तुझ्याकडे? हा अगं बाई, माझा बहुतेक ना फोनवरती राहिला का कुठे राहिला मला काही कळत, तर काही बोलू नको, मला कळतच नाही, सुधरत नाही काही. अगं मग अशी तीच बसली होती इथं, तिच्याकडेच असेल, जा विचार तिला. मी विचारते. दमान जरा. नाही पण इंद्रायणी मॅडमची एवढी मोठी चूक तुम्ही माफ केली एवढ्या मोठ्या मनानं. आमच्या ड्रायव्हरची एवढीशी चूक माफ नाही करणार. हा ते म्हणतात ना ते काय ते, हा चूक भूल द्यावी घ्यावी डॉक्टर.